ही आईस्क्रीम पाहून असं वाटतंय का की ही आईस्क्रीम मी ड्रायफ्रूट्सपासून बनवलेली आहे। एकदम रिच, क्रीमी आणि टेस्टी झालेली आहे आणि ड्रायफ्रूटपासून बनवलेली आहे, त्यामुळे हेल्दी पण आहे। उन्हाळ्यामध्ये ना मुलांचा थोडा जास्तच हट्ट असतो आईस्क्रीमसाठी, तर अशी आईस्क्रीम तुम्ही मुलांना रोज म्हटलं तरी देऊ शकता। तर एकदा रेसिपी नक्की ट्राय करा। तर इथे मी वेगवेगळे अर्धा कप ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, त्यामध्ये काजू, बदाम, मखाणे आणि पिस्ते आहेत। तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता। ड्रायफ्रूट्स एका मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत। आता त्यामध्ये मी टाकलेले आहे 7 ते 8 चमचे साखर, त्याचबरोबर 4 ते 5 विलायची आणि 4 मोठे चमचे कस्टर्ड पावडर। आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि बघा आपलं आईस्क्रीम बनवण्यासाठी प्रीमिक्स तयार आहे। तसे याच्यापासून खूप साऱ्या रेसिपीज बनतात, पण मी आज तुम्हाला आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे। हे प्रीमिक्स तुम्ही 1 महिन्यापर्यंत स्टोअर करून पण ठेवू शकता। तर आता आईस्क्रीम बनवण्यासाठी मला 5 ते 6 चमचे प्रीमिक्स लागणार आहे। तर तेवढं मी प्रीमिक्स वाटीत काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं प्रीमिक्स एका बर्नीमध्ये भरून ठेवलेलं आहे। जसं की मी सांगितलं होतं, तुम्ही हे 1 महिन्यापर्यंत स्टोअर करून पण ठेवू शकता। आता हे जे वाटीत काढलेलं प्रीमिक्स आहे त्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे आणि आता गॅसवरती 1 लिटर फुल फॅट मिल्क कढईमध्ये ठेवलेला आहे। दूध आपलं छान गरम होत आहे, तोपर्यंत हे प्रीमिक्स मी एका मोठ्या वाटीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि 1 लिटर दुधामधलं थोडंसं दूध मी या प्रीमिक्स मध्ये टाकण्यासाठी ठेवलेलं होतं। तर बघा हे दूध आणि प्रीमिक्स छान मिक्स करून घ्यायचंय आणि आपली दाटसर अशी पेस्ट तयार आहे। गॅसवरती दूध पण छान उकळायला लागलेलं आहे। आता हे प्रीमिक्स आणि कॉर्नफ्लोअरचं जे मिश्रण होतं ना, ते दुधामध्ये टाकायचे आणि एकसारखे याला ढवळत 10 ते 12 मिनिटं हे छान असं शिजून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी ते हेवी बेसवाली कढई घेतली होती, म्हणजे हे मिश्रण कढईला चिटकून करपत नाही। तरीही एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे पटकन घट्ट होतं। तर बघा हे मिश्रण मी बरोबर 10 ते 12 मिनिटं शिजत ठेवलेलं होतं। आता गॅस बंद केलेला आहे। हे मिश्रण रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत असंच सोडायचं आहे आणि रूम टेम्परेचरवरती आलं की याला मी एका एअर टाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। एअर टाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून बस 3 ते 4 तासच फ्रीजमध्ये ठेवायचं। तर बघा 3 ते 4 तास हे मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। हे छान असं सेट झालेलं आहे, पण यात थोडेसे आईस क्रिस्टल आहेत आणि हे एकदम नॉर्मल आहे बरं का। बस आपल्याला हे एकदा पातेल्यात किंवा मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे। आता माझ्याकडे हँड मिक्सर आहे म्हणून मी एका पातेल्यात काढून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे हँड मिक्सर नसेल तर मिक्सरमध्ये पण करू शकता। तर इथे मी हँड मिक्सरने 3 ते 4 मिनिटं हे छान विस्क करून घेतलेलं आहे। परत याची कन्सिस्टन्सी ना पातळ झालेली आहे, म्हणजे जशी सुरुवातीला होती ना अगदी तशीच। तर आता हे परत मी अगोदरच्याच प्लॅस्टिकच्या डब्यात हे ट्रान्सफर केलेलं आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळे मी हे पूर्ण रात्र फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर बघा हे रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि आपली आईस्क्रीम ना एकदम छान अशी सेट झालेली आहे। ड्रायफ्रूट्सपासून बनवलेली आहे, खूप हेल्दी आहे। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला पण विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।